नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणेंनी गुजरातींबद्दल केलेल्या वक्तव्याने आता राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे। भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राणेंना चांगलाच टोला हाणलेला आहे। गुजरातबद्दल प्रेम वाटणाऱ्यांना गुजरातमध्येच जायचं असेल तर सोनियांवरती प्रेम करणाऱ्यांनी इटलीला जायचं का, असा टोला तावडेंनी हाणलाय। राजकीय नेत्यांनी आपल्या प्रगल्भतेचं भान ठेवून वक्तव्य करावं, असंही विनोद तावडेंनी म्हटलंय। आणि आता आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे। तावडेजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। काय नेमकी भूमिका आहे, काय म्हणणं आहे आपलं? नितेश राणे यांचं जे वक्तव्य होतं ते इतकं अप्रगल्भ होतं। मोदींवर प्रेम करणाऱ्यांनी गुजरातमध्ये जावं, मला असं वाटतं की राजकीय प्रगल्भतेला शोभणारं नाहीये। ते जर असं म्हणल्याने मग दुसरं कोणतरी असं म्हणलं की सोनियाजींवर प्रेम करणाऱ्यांनी इटलीला जावं, ते चालणार आहे का? हे योग्य आहे का? जे कोणी मोदींवर प्रेम करतात ते मोदीने केलेल्या कामाची प्रशंसा करतात। मोदीने 90% कामं चांगली केली असेल, 10% राहिली असेल असं तुमचं मत असेल तर ते तुमचं मत आहे। पण ज्यांचं मत आहे त्यांना तुम्ही निघून जा सांगणं, हे कुठे आलं? हे आपल्या देशामध्ये कुठले राजकीय नेतृत्व असं करायला लागलं? आणि त्यामुळे आपण कुठलंही वक्तव्य करताना त्याचं भान ठेवलं पाहिजे। आपण राजकीय नेते आहोत, ते सांभाळून त्यातलं बोललं पाहिजे। ते बोललेलं नाही आणि नितेश नाही बोलला तर नाही बोलला, त्यानंतर राणेसाहेब त्याच्या समर्थनाने बाहेर आले, हे तुम्हाला अजून आश्चर्य वाटतं? म्हणजे काल तुम्ही ऐकलंच असेल की राणेसाहेबांनी त्यांचं नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करताना गुजरातची प्रगती कशी आहे आणि महाराष्ट्र कुठे आहे हे सगळे त्यांनी आकडेवारी सहित सगळ्या गोष्टी सांगितल्या। अगदी खरं आहे, त्यांनी दिलेली आकडेवारी जे उद्योग जगतातले आहेत, मग ते टाटा असतील, मग ते महिंद्रा असतील किंवा अंबानी असतील, हे स्वतःच बोलतायत। त्यासाठी आम्ही कोणी बोलायची गरज नाही। फार पुण्याने कधी पण वाढलेला आकडा आणि तो आता आपल्या नावावर दाखवणं, गेल्या वर्षभरातली आपली उद्योगातली प्रगती काय आहे, किंवा मी नेहमीच म्हणतो की आपल्याकडे विदेशी गुंतवणूक जी आली ती टाटा डोकोमा आली, पण त्याचं सगळं ऑफिस कुठे? मद्रासमध्ये। आता टाटाचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे, त्यामुळे तो डोकोमाचा पैसा इथे दिसतो। असं रिलायन्स गॅसची जे मर्जर झालं त्याचा पैसा इथे आला, पण ते आहे हैदराबादमध्ये त्यातलं। त्यामुळे हा सगळ्या आकडेवारीचा खेळ आहे। आणि हे सगळं चर्चा सोडा, स्वतः उद्योगपती, एसोचेम, फिक्की ह्या संस्था काय सांगतायत ते पाहतायत ना त्यातला। आणि त्यामुळे टाटा नॅनो इथे का नाही आली, मग गुजरातला का गेली, याचं काय उत्तर आहे? त्यामुळे मला त्या चर्चेत जायचं नाही। ते राणेसाहेबांचं मत असेल गुजरातची प्रगती नाही झाली, पण ज्याला वाटते प्रगती झाली तो बोलला मोदींच्या बद्दल, तर त्यात एवढं काय आश्चर्य वाटायचं? म्हणजे ज्यावेळी वायएसआर आंध्रात चांगलं काम करत होते त्यांचं काही जण कौतुक करत होते, त्यांनी का आंध्रात जायला पाहिजे होतं, तेव्हा नितेश नाही बोलले आंध्रात जा म्हणून। दिग्विजय सिंग विषयी काही जणांचं मत होतं। त्यामुळे मला वाटतं की या पद्धतीचं राजकीय नेतृत्वाने अप्रगल्भ बोलता कामा नये। तुम्ही मोदींच्या कामावर टीका करा, मोदींवर टीका करा, पण मोदींचं समर्थन करणारं अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही मान्य होणार नाही। आणि तसं ते जर त्यांना मान्य असेल तर मग हेही मान्य केलं पाहिजे की जे लोक म्हणतील की ज्यांचं सोनियाजींवर प्रेम आहे त्यांनी इटली जावं, मग त्यांना हेही मान्य करावं लागेल, इतकंच आम्हाला म्हणायचं। तावडेजी, धन्यवाद, तुम्ही माझ्याकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। त्यामुळे आता आपल्याबरोबर होते विनोद तावडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते। त्यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि अशा प्रकारे कुठल्याही राजकीय नेत्याने अप्रगल्भ वक्तव्य करावं हे आम्हाला मान्य नाही, असं त्यांनी म्हटलंय।